जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कवी विठ्ठल जावळे यांना निरोप देताना अंतर्भारती झाली भावूक। इचलकरंजी येथील गेली 40 वर्षे समर्पित व कर्तव्यनिष्ठ भावनेतून आपली सेवा बजावणारे कवी विठ्ठल जावळे हे ध्येयवेडे असे अष्टपैलू अंतर्भारतीचे सेवक आहेत। राष्ट्र सेवा दल साने गुरुजी यांचा विचार त्यांच्या अंगी भिनलेला आहे, त्यामुळे त्यांना सेवानिवृत्त होण्याचा अधिकारच नाही। ते कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत। वयाचे बंधन त्यांच्या नितळ व पारदर्शक सेवा कार्याच्या आड येऊ शकत नाही। श्री विठ्ठल जावळे यांची कामाची पद्धत येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरक अशी ठरेल। विठ्ठलाला युगाने युगे लोक कल्याणासाठी उभे राहावेच लागेल असे गौरव उद्गार ज्येष्ठ विचारवंत गझलकार श्री प्रसाद कुलकर्णी यांनी काढले। ते अंतर्भारती विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी नाईक कवी श्री विठ्ठल जावळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री शामराव नकाते हे होते। अध्यक्ष भाषणात श्री शामराव नकाते यांनी श्री विठ्ठल जावळे यांच्या कार्याची कार्यपद्धतीची प्रशंसा करीत संस्था व शाळेच्या प्रती त्यांची असणारी आत्मीयता यांचा विशेष उल्लेख केला। अंतर्भारती शाळेत त्यांना दररोज पुन्हा यावेच लागेल त्यांची शाळेला संस्थेला आवश्यकता असल्याने त्यांनी स्पष्ट अधोरेखित केले। प्रारंभी श्री विठ्ठल जावळे यांनी परमपूज्य साने गुरुजी व अंतर्भारती विद्यालय इचलकरंजी असा तयार केलेला नामफलक शाळेस भेट दिला। त्यांचे अनावरण उपस्थितांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्भारती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.डी. पाटील सर यांनी श्री विठ्ठल जावळे हे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक असल्याचे स्पष्ट करीत गेली 40 वर्षे संस्था व शाळेसाठी चंदनासारखे झिजल्याने त्यांनी सांगितले। वेळ काळ याचा विचार न करता बेभान होऊन शाळेसाठी संस्थेसाठी 24 तास हजर असणारे विठ्ठल जावळे हे कदाचित संस्थेसाठी निष्ठेने काम करणाऱ्या सेवकाच्या पिढीतील शेवटचे शिलेदार असावेत असे गौरव उद्गार काढले। तर वरिष्ठ लिपिक श्री विजय कवडे सर यांनी श्री विठ्ठल जावळे यांच्या बेधडकपणे व सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करीत जिथे कमी तिथे जावळे असे शाळेतील समीकरण असल्याचे स्पष्ट केले। माजी मुख्याध्यापक श्री व्ही.एस. ढवळे सर यांनी श्री विठ्ठल जावळे यांनी नोकरीच्या पहिल्या दिवशी संस्थेची शाळेची विचाराची जी बांधिलकी स्वीकारली ती शेवटच्या दिवसापर्यंत तशीच ठेवली। गंजून जाण्यापेक्षा झिजलेले बरे या न्यायाने त्यांनी 40 वर्षे से अंग न चोरता कामातून पळ न काढता कोणत्याही पद्धतीचे कारण न सांगता स्वतःला झोकून देऊन त्यांनी आपली सेवा बजावली असल्याचे स्पष्ट केले। एक कवी, एक वक्ता, एक उत्तम सुतार, एक उत्तम गवंडी, एक उत्तम मार्गदर्शक, एक कुटुंब वात्सल्य पिता, पती असे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री जावळे यांचे आहे। कराटे क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे अतुलनीय असेच आहे। यावेळी सहाय्यक शिक्षक श्री कपिल कोळी सर, सौ चंदुरे मॅडम यांनी श्री विठ्ठल जावळे म्हणजे शाळेची ढाल असल्याचे स्पष्ट करीत सर्वांचे सुखदुःखामध्ये अग्रस्थानी असणारे संवेदनशील मोठ्या मनाचा माणूस श्री जावळे असल्याचे नमूद केले। शाल, श्रीफळ, पेहरावा व मानपत्र देऊन श्री विठ्ठल जावळे यांचा सहपत्नीक सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। मानपत्राचे वाचन श्री एम.एम. पाटील सर यांनी केले। पाणवलेल्या डोळ्यांनी सत्काराला उत्तर देताना श्री विठ्ठल जावळे यांनी आनंदी, मी तृप्त, मी समाधानी, मी अशी भावना व्यक्त केली। शाळा हेच माझे घर आहे, अंतर्भारती हा माझा श्वास आहे। मी जो कोणी आहे तो फक्त माझ्या अंतर्भारती विद्यालयामुळेच आहे। माझ्या या वाटचालीमध्ये संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, सर्व आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी सुविध पत्नी, मुले, सुना, नातवंडे, भाऊ बहीण, समाजातील सर्व समाज बांधव यांचे मोलाचे सहकार्य, मला त्यांचे आभार मानणे इष्ट होणार नाही। त्यांच्या ऋणातच मला राहणे आवडेल। माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आपण मोठ्या मनाने माफ करावे अशी विनंती केली। श्री विठ्ठल जावळे यांनी यावेळी उपस्थित सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले, सर्वांची मने गहिवरून गेली। यावेळी अंतर्भारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री विश्वनाथ जगदाळे, सचिव श्री गणपतराव पाठक, संचालक श्री अभिजित ओगाडे, श्री रंगरेज डॉक्टर आरती कोळी मॅडम, माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस.टी. भागवत, श्री रंगरेज डॉक्टर आरती कोळी मॅडम, माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस.टी. भागवत, माजी मुख्याध्यापक श्री गौस अत्तार, माजी मुख्याध्यापक श्री सुभाष मोटे सर, श्री के.एस. कारंडे सर, श्री चंद्रकांत पाटील सर, मुख्याध्यापक श्री तोरसकर सर, श्री रणजित देशमुख,
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे संचालक श्री श्रीकांत कदम सर, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष विह सपाटे सर, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक आर के निमनकर सर, तात्यासाहेब मुसळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री रवींद्र गांजवे सर आदी सह विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, आंतरभारती विद्यालय इचलकरंजी, सावर्डे माध्यमिक विद्यालय सावर्डे, पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर इचलकरंजीचे सर्व आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, श्री विठ्ठल जावळे यांचे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सातपुते सर यांनी केले, तर शेवटी आभार आंतरभारती विद्यालयाचे परिवेशिका सौ वर्षा फाटक मॅडम यांनी मांडले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह श्रेणीचा माणूस कसा बनावा याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। जावळीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आंतरभारती परिवार हा पांडुरंग सदाशिव साने यांच्या विचाराची जोपासना करणारी ही संस्था आणि या पांडुरंगांच्या विचाराची जोपासना करणारे विठ्ठलासारखे अनेक कार्यकर्ते या आंतरभारती परिवारामध्ये काम करतात। जावळेंची नोकरी मी येण्याच्या आधी म्हणजे 1982 साली सुरुवात झाली, पण पहिल्या दिवशी जो उत्साह होता तोच उत्साह आजही त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसताना दिसतो। त्याचप्रमाणे संस्थेला नोकरीच्या सुरुवातीला जो शब्द दिला तो शब्द सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळणारा, म्हणजे संस्थेशी एकनिष्ठ असणारा आणि आपले कर्तृत्वातून प्रामाणिकपणा बजावणारा असा हा गोष्टच नारी सगळ्या कामात लईच हो भारी, सगळ्या कामात लईच हो भारी। आंतरभारतीचे तुम्ही हो पायी, आंतरभारतीचे तुम्ही हो पायी, कर्तव्याचे सच्चे पायी, कर्तव्याचे सच्चे पायी। माणुसकीची जाण तुम्हाला, माणुसकीची जाण तुम्हाला, कधीच संकटाने हो डगमगला, कधीच संकटाने हो डगमगला। आवडीची हो तुमची एकच गाडी। आम्ही ज्या दिवशी नोकरीला लागलो 2004 पासून जावळे मामाची ती लाल गाडी एकच। मग जावळे मग गाडी का बदललं नाही मी मध्ये 2-4 महिन्यापूर्वी प्रश्न विचारला। नाही, माझी ती पहिली गाडी आहे, त्यालाच दुरुस्त करतो आणि मी तीच वापरतो। आवडीची हो तुमची एकच गाडी, म्हणूनच सारी म्हणती तुम्हाला दाढी, म्हणूनच तुम्हाला सर्व म्हणती दाढी। जपली तुम्ही उमा पार्वतीची जोडी। त्यांच्यासाठी 4 ओळी। पंढरपुरी तो विठुराया उभा, पंढरपुरी तो विठुराया उभा, कर ठेवूनी कटी, कर ठेवूनी कटी, हा विठुराया धावे, ज्ञान मंदिरी सर्वांसाठी, ज्ञान मंदिरी सर्वांसाठी। लहान असो वा थोर हाकेला धावतो प्रत्येकाच्या, लहान असो वा थोर हाकेला धावतो प्रत्येकाच्या, काम करतो नेटाने, स्मित हास्य असते चेहऱ्यावर, स्मित हास्य असते चेहऱ्यावर। माननीय श्री विठ्ठल बजरंग जावळे नाईक आंतरभारती विद्यालय महोदय, जगाला मानवतेच्या खऱ्या धर्माची शिकवण देणाऱ्या मातृहृदयी पूज्य साने गुरुजींच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारे आंतरभारती विद्यालय इचलकरंजी। या विद्यालयात गेली 40 वर्षांहून अधिक काळ आपण सेवा करून आज दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात। आपल्या कार्याचा गौरव म्हणजेच त्याने मला सांगितलं की हो सर मी करेन। तेव्हा आपल्याला माहिती नसणार आहे की ह्या ज्या पहिल्या मजल्याच्या सगळ्या खिडक्या आणि दारे आहेत, ह्या सगळ्या चौकटी खिडक्या दारं ती स्वतः विठ्ठलने तयार केलेली आहेत। आणि हे सगळे सागवानचे दारं पाहिजे म्हणून मला सांगितलं, सागवानचं लाकूड सर तुम्ही मला घेऊन द्या, मी ते सगळं पूर्ण करेन। तर ते सागवानचे लाकडं सगळे आपण त्यांना घेऊन दिलेले आहेत आणि त्याने या पहिल्या मजल्याच्या सगळ्या खिडक्या दारं आणि चौकटी ह्या करून दिलेल्या आहेत संस्थेसाठी। तेव्हा जर आम्ही त्याला सांगितलं नाही, त्याचं कौतुक केलं नाही तर त्याच्यावर अन्याय होईल असं मला वाटतं। अशाच प्रकारचा तो कणखर असल्यामुळं आपल्या शाळेमध्ये मला माझ्या पत्नीनं सहकार्य केलं। माझे बंधुराज सर्जरा जावळे, महादेव जावळे, शाहीर जावळे
आमची थोरली बहीण आहे रत्नाबाई जावळे, मालन जावळे, लाखे, निर्मला लाखे, माझं संपूर्ण कुटुंब, माझ्या सुना, नातवंड, माझं असं गोकुळमय वातावरण झालेलं आहे. जाताना एकच असं वाटतंय, अनु जरी 10 वर्ष मला सेवा करण्याची संधी मिळाली असती तरी सुद्धा मी केली असती. कामाचा मला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही. जेवढं काम करेल तेवढं माझ्या शरीराला बरं वाटतंय. त्यामुळे मी जाता जाता आता एक शेवटची कविता म्हणूया. मी आपल्याला प्रसाद कुलकर्णी साहेबांचे भाषण ऐकायला मिळेल. साने गुरुजींची शाळा भरली, साने गुरुजींची शाळा भरली, निरोप देण्यास सर्वजण सजली, साने गुरुजींची शाळा भरली. मला 9 संचालक लाभले. लाभले मला संचालक नवरत्नांची खान, लाभले मला संचालक नवरत्नांची खान, गोरगरिबांच्या साठी उभारले अंतर्भारतीचे उद्यान, अंतर्भारतीचे उद्यान, साने गुरुजींची शाळा भरली, निरोप देण्यास सर्वजण सजली, साने गुरुजींची शाळा भरली. लाभले मला 3 अध्यक्ष, सदाशिव शामराव आणि डॉक्टर सदाशिव, अहो म्हणजे साक्षात ब्रह्म विष्णू आणि महेश, साने गुरुजींची शाळा भरली, निरोप देण्यास सर्वजण सजली, साने गुरुजींची शाळा भरली. लाभले मला एक सेक्रेटरी, श्री गणपतराव गुरु माऊली, जशी ऊट वृक्षाची कृपा सावली, साने गुरुजींची शाळा भरली, शाळा पाहताच तान भूक हरली, साने गुरुजींची शाळा भरली. मला 5 मुख्याध्यापक लाभले. मिळाले माझ्या शाळेला 5 सारथी, मिळाले माझ्या शाळेला 5 सारथी, ढवळे खेरणार भागवत आणि यशयन एवढ पाटील सर, जणू 5 पांडवांची फळी उभारली, जणू 5 पांडवांची फळी उभारली, साने गुरुजींची शाळा भरली, निरोप देण्यास सर्वजण सजली, साने गुरुजींची शाळा भरली. लाभले मला शिक्षक शिक्षकेतर वृद्ध मंडळी, हेच ते साने गुरुजीचे विचारधारी, आदर्श विद्यार्थी घडविणारी, साने गुरुजींची शाळा भरली. जड जवाहिरांच्या बनविल्या ज्योती, माणिक मोती यांच्या बनविल्या वाती, तेला तुपाची धार त्याच्यावरती, विजेच्या कडाड्याने पेटवल्या वाती, ज्योतीचा प्रकाश साने गुरुजींच्या चरणावरती, पाहुणी सारे मंडळी डोळ्यातील पाणी आटले, निरोप घेत्या जुन्या आठवणींना हृदय दाटले, साने गुरुजींची शाळा भरली, निरोप देण्यास सार्वजन शबली. माझ्या बोलण्यातून एखाद्याचं मन जर दुखावलं जर असेल, त्यांनी मला 28 लाख रुपये गोळा करून दिले. त्या निमित्तानं त्या शाळेला आता नाव सुद्धा द्यायचं आहे, ते सुवर्ण महोत्सव स्मृती मंदिर असं त्या शाळेला नाव द्यायचं, त्या इमारतीला नाव द्यायचं. कारण त्याच्यामध्ये शहरातले ते या शाळेवरती संस्थेवरती प्रेम करणारे जे नागरिक आहेत, ते नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांनी याच्या वेळामध्ये त्यांना सिंहाचा वाटा देतो. त्यांना भेट म्हणून प्रवासाची बॅग दिलेली आहे. कदाचित त्याच्यातला हेतूही असा असावा की आता निवृत्तीनंतर जोडीनं जरा फिरून या आणि तुम्ही जे काय या संस्थेच्या बद्दलचं आत्मीयतेचं काम स्वीकारलेलं आहे ते पुन्हा करा. याचा अर्थ दररोज किंवा त्या ठराविक वेळेलाच या असं नाही. आणि मला खात्री आहे, कारण जावळेंचं एकूण व्यक्तिमत्व मी फार बऱ्यापैकी ओळखतो. डे टू डे जरी मी कामात त्यांच्याबरोबर नसलो तरी सुद्धा त्यांच्या कविता संग्रहाला प्रस्तावनाही मी काही वर्षापूर्वी लिहिली. आणि कवी किंवा लेखक हा त्याच्या शब्दातून हा निखळ आणि नितळ व्यक्त होतो. आत्ताचं जे त्यांचं मनोगत आहे, मी अनेक निरोप समारंभांना जातो
पण इतकं नितळ मनोगत फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतं. किती बांधिलकी आपण जिथं काम करतो त्या संस्थेबद्दलची. आणि त्यांच्या कविता संग्रहातनं किंवा एक कवी म्हणून त्यांनी आता सुद्धा शेवटची कविता किती चांगली वाचली, किती प्रामाणिक भावना आहेत त्यात. अगदी असलेले 9 संचालक असतील किंवा 3 अध्यक्ष असतील, 5 मुख्याध्यापक असतील, या सगळ्यांबद्दलची जी काही त्यांची भावना आहे, ही भावना कशातनं आलेली आहे? त्यांच्या नितळपणातनं आली. आणि तो नितळपणा कशातनं आला ह्याचा ज्यावेळी आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो, ते ज्या समाजातून आलेले आहेत, ज्या समाज व्यवस्थेतून आलेले आहेत, तिथं तो नितळपणा आहे खरं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिथं सगळीच आबाद असती की नाही, त्यांना असल्या गोष्टींचं काही देणं घेणं नसतं. पण एका वंचित समाजातनं, कोल्हाटी समाजातनं, डोंबारी समाजातनं आलेलं हे व्यक्तिमत्व, आणि ती नितळता शिक्षणाचं महत्त्व जे त्यांना कळलेलं आहे त्या भोवतालातनं कळलेलं आहे, परिस्थितीतनं कळलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या निवृत्तीच्या वेळी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा मी निश्चितपणानं देणार आहे. विठ्ठल जावळे सरांचं कौतुक भरभरून केलेलं आहे. जसे विठ्ठल जावळे सर आपल्या शाळेसाठी सेवाभावाने काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण सर्वजण या संस्थेसाठी, या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वांनी झटावं, काम करावं अशी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याचे जे अनेक सदस्य आहेत या विद्यालयामध्ये, या संस्थे